हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी इथे नंतर व्हॉइसवर करत आहे कारण की मी माईक लावला पण तो ऑनच केला नव्हता, त्यामुळं असं काहीतरी झालं. तर तुम्हाला इथं अणू दिसत असेल माझ्यासोबत आणि इकडे अर्जुन आणि दाजी पण आहेत. ते आम्हाला फक्त गेटपर्यंत सोडायला येत आहेत कारण की आम्ही दोघी निघालो आहोत शॉपिंग करण्यासाठी तुळशी बागेत आणि सोबतच लक्ष्मी रोडला. आम्हाला जर दिवाळीसाठी साड्यांची शॉपिंग करायची होती. ॲक्च्युली हा व्लॉग थोडासा लेट येत आहे गाईज, पण ठीक आहे, तुम्ही नक्की बघा आम्ही काय शॉपिंग केली वगैरे. आणि काही सबस्क्रायबर मला मेट्रो स्टेशनला भेटले होते. तर गाईज आमचे काही सबस्क्रायबर आम्हाला भेटले इथे आणि अनु आणि मी चलो इकडं अनु आणि मी 1 तासानंतर पोहोचले मंडईच्या मेट्रो स्टेशनला. आता इथून आमचं मार्केट आम्हाला 10 वाजता निघायचं होतं आपल्याला. खरं 10 वाजता हां, म्हणजे 10 वाजता इथे पोहोचायचं होतं, पण घरूनच आम्ही 10:30ला निघालो. ठीक आहे, चलो आता शॉपिंग जी आहे ती आम्ही स्टार्ट करतो. आता डायरेक्ट तुळशी बागेत गेल्यानंतर भेटू. एवढं प्रचंड ऊन आहे, आम्ही लगेच स्टॉल बांधलेत आमचे. आता फेस तुम्हाला असंच बघावं लागेल आमचा. खूप जास्त ऊन आहे, फक्त 11 वाजलेच तरी पण एवढं. बापरे, अनु बोल. अनु काहीच बोलत नाही. एवढ्या लवकर येऊ नका, एवढं लवकर येऊ नका, उशिरा पण येऊ नका, दिवाळीचं येऊच नका तुळशी बागेत. दुसरीकडून कुठून तरी शॉपिंग करा. खरंच खूप 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 गर्दी आहे आणि ऊन तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. ते बघतोय आम्ही. अणूचे साईज तर भेटले पण माझी काय भेटत नाही. माझे ज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आवडत नाही आहे. जी मोठी साईज आहे त्यात आम्हाला खूप काय काय आवडते. मधून असेल तर दाखव ना. आता आलोय ह्या शॉपमध्ये आणि इथे खूप छान छान ड्रेस वगैरे मिळतात. ड्रेस मटेरियल वगैरे आणि रेडीमेड ड्रेस सुद्धा. त्यासाठी इथे पाहायला आलोय आम्ही. आता बघूया कशी आवडतं. इथे माझा अवतार तर कसलं झालंय बापरे. इथे सगळ्या शॉर्ट कुर्ती आहेत आणि आम्ही शॉर्ट कुर्ती बघायला आलोय. आता अणूला घ्यायच्यात शॉर्ट कुर्ती, मला तरी घ्यायचं नाही. बापरे, फॅनला चांगलं वाटत. 1.5 तास झाला फिरतोय गाईज आम्ही आणि आतापर्यंत अजून काहीच शॉपिंग केली नाही आम्ही. गर्दीमुळं काही सुधरतच नाही की काय घ्यावं काय नाही. गडबड झाल्यासारखं होत आहे. ह्याला स्लीव्ज आहेत. एक तर संडे आणि त्यात दिवाळीचं सगळे गर्दी करतायत लोक. साडी बघायला आलोय गाईज आम्ही आणि प्रचंड गर्दी आहे, काय सुधरत नाही. हो ना, बघतोय आता साड्या एक बघूया. तर काय बोलत नाही. हे बघा गर्दी, खूप जास्त गर्दी आहे इकडे आणि सगळ्या साड्या वगैरे दाखवणं चालू आहे. एक साड्या बघतोय आम्ही. हे बघा साड्या आवडल्या. हे पिंक वाला चांगलं वाटत बघते. दुसरे कोणते कलर आहेत का? हे वाले, हे 2. हे येल्लो एक आहे. हा दाखव बरं. पिंक माझ्याकडे झाले. एवढ्या साड्यांचा ढीग बघून आम्हाला तर कन्फ्यूज होईल की कोणती घ्यावं आणि कोणती नाही. एकदम असं आग लागली आहे दुकानाला, लागले कसं लागलं निघत आहे. सगळ्या लोकांना वाढत आहे. एवढी गर्दी झाली आहे. अजूनपर्यंत आमची शॉपिंग काय झाली नाहीये, पण आम्ही सोलकढी प्यायला आलोय. सोलकढी प्यायला, सॉरी काय ताक पिणार आहेत आम्ही. हा, म्हणजे थोडंसं एनर्जी येईल, काहीतरी भेटेल आम्हाला. आणि हे गळ्यात बघा मंगळसूत्र घातल्यासारखं मला 2 ताक हे माईक घालून फिरावं लागत आहे. ऊन आहे, कुणीच येऊ नका, घराच्या बाहेर पडू नका. प्रचंड ऊन आहे आणि काहीच सुधरत नाही घ्यायचं तरी. चांगलं लागतं, थंड लागते ना. थंड आहे त्याच्यामुळे छान वाटते. एका शॉपमध्ये आलोय मी. काय शॉपचं नाव? स्वामी. हां, तर इथे ना आम्ही वेटिंगवरती थांबलोय. आमचा 2nd नंबर आहे. त्यांचा नंबर झाल्यानंतरच आम्हाला एंट्री मिळणार आहे. तोपर्यंत वेटिंगवर. बापरे, मला लाईन लावली आहे बघा. मागे बघा लाईन आहे. देवदर्शनाला लाईन असते तशी. देवदर्शनाला लाईन असते तशी म्हणलं. हो, वेटिंग गर्दी आहे. आता बघायला चालू केले आम्ही एक साडी, पण साड्यांचे फोटोज वगैरे घ्यायला अलाउड नसतं, त्यामुळे आम्ही आमचा चेहरा दाखवतोय तुम्हाला कंटिन्युअसली. 5 दुकानं फिरून आम्ही साड्या घेण्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आमची चेहरे हालत बघू शकता तुम्ही. म्हणजे शक्यच नाही बाबा एवढ्या गर्दीत घेणं, म्हणून आम्ही प्लॅनच कॅन्सल केला की नकोच घ्यायला आपण साडी. आता जेव्हा निवांत असू तेव्हा घेऊ. आता दिवाळी पहिली असो दुसरी असो घरातली साडी घालणार आहे मी, तर शक्यच नाही. एवढा त्रास होते. हे कुठले? हे बघा हस्तकला. आता कॅन्सल केला. एक हस्तकला दुकान दिसलं, म्हणलं चला इथे बघून घेऊ. आता इथं आवडली नाही तर नाही बघायचं. लास्ट हां, चांगलं काय नाही झालं. येऊ काय होत नाही. अवतार माझाही खराबच झाला. तर गाईज आता आम्ही थांबलो भेळ खाण्यासाठी कारण की खूप जास्त भूक लागली.
आता अशी आमची छोटर मोटर शॉपिंग झाली. साडी तर काही आम्ही घेतलीच नाही, कॅन्सल केली साडी. एवढं फिरून फिरून आवडली नाही तर काय करणार आता, जाऊ दे. चलो. छान अशी भेळ. कशी आहे? चांगली आहे? नाही माझी द्या भैया. 200 रुपये भेळ घेतली आम्ही आत्ता इथे. 2 प्लेट भेळ घेतली, आम्हाला माहिती नव्हतं. डायरेक्ट घेतली, खाल्ली. बिल करताना त्यांना विचारलं किती झाले, ते म्हणतात 200 रुपये. बापरे, म्हणजे तुम्ही किती लुटताय गाईज लोकांना. 2 भेळचे 200 रुपये फक्त. सिरियसली काय करणार आता, ऑप्शन होता. आता तुळशीबागेमध्ये पण एवढी जास्त गर्दी आहे ना, काहीच सुधरत नाही. इथे सुद्धा मी व्हिडिओ पण नाही घेऊ शकणार गाईज. आज फक्त आमची खायचीच शॉपिंग झाली असं झालंय. आता इथे येऊन आम्ही आईस्क्रीम खातोय. इतके छान छान आकाशकंदील आलेत मार्केटमध्ये बघा. खायचं काम करतोय आम्ही, आता आईस्क्रीम खातोय. इथे थांबून खाऊया. तुळशीबागेनंतर गाईज आम्ही गेलो होतो, आमच्या घराजवळ एक हस्तकला म्हणून आहे तिथे. आणि अर्जुनचं असं होतं की आजच साडी घ्यायची, आजच घ्यायची. म्हणून फायनली आम्ही साडी घेतली. आणि देन आता आलोय ह्याला, कशाला, एल्प्रोला. 3 तास झालं त्या हस्तकलामध्ये आम्ही साडी घेतली, तरी इथं पोट नाही भरले. चल म्हणे एल्प्रोमध्ये जाऊ शॉपिंग करायला. जवळच आहे, मग लोक फिरायला म्हणलं होतं मी. 3 तास मला तिथंच असं होत होतं, कधी निघतो आणि कधी घरी राहतो. फायनली आवडली साडी घेतली, मला वाटलं आता तरी जाऊ घरी. बाहेर निघाले का चला एल्प्रोला.